तुम्ही जर परमार्थ करत बसाल ना तुमच्या बुद्धीने, डोक्याने, मतीने, तर रात्रभर नव्हे जन्मभर केला तरी होणार नाही. किती वेळा जन्म यावे, किती व्हावे. तुकाराम महाराज आले ना, तुकाराम महाराज येतात ना जिकडे तिकडे. तर सांगायचा मुद्दा असा, पण सद्गुरूने जर तुम्हाला दाखवलं तर 3 स्टेप मध्ये मिळेल. तीन स्टेप सांगू. काय बघायचं, कोठे बघायचं, कसं बघायचं. 3 स्टेप. डोळे मिटलेत ना, काय बघायचं, कसं बघायचं, कोठे बघायचं. 3 स्टेपमध्ये सद्गुरू तुमचं गणित सोडवतात. मग पुढलं काम तुमचं. कळलं की नाही. तर सांगायचा मुद्दा असा की सद्गुरू महिमा अगाध. त्याचं कारण हे आहे, पण हे लोकांना कळतच नाही. सद्गुरू बिगुरू कशाला पाहिजे आम्हाला. आमचं कनेक्शन डायरेक्ट तिकडे. मी बोट कुठे दाखवतात, आकाशाकडे. आता आकाशाकडे म्हणजे आता कुठे ते त्यांनाच ठाऊक. ते सांगायचा मुद्दा असा, अरे प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला मार्गदर्शक लागतो, गाईड लागतो, शिक्षक लागतात, प्रोफेसर लागतात. आता परमार्थासारखा जो विषय की अध्यात्मविद्या विद्यानाम असं सांगितलेलं आहे, आणि त्याचं सुद्धा वर्णन करत असताना राजविद्या राजगुह्यम पवित्रम इदम उत्तमम असं याचं जे वर्णन केलेलं आहे, अशी ही जी राजविद्या ती तुम्हाला हस्तगत करण्यासाठी सद्गुरू नको. असं सांगायचा मुद्दा असा की हे आहे सोपं आणि संसारामध्ये राहून करता येण्यासारखं आहे, हेही लक्षात ठेवा. संसार सोडण्याची गरज नाही. आणि हे सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठामध्ये पहिल्याच अभंगात सांगितलं. असोनी संसारी, टाकोनी संसारी नाही सांगितलं. असोनी संसारी जिव्हे वेग करी, वेदशास्त्र उभारी बाया सदा. ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणा, द्वारकेचा राणा पांडवा घरी. अरे देव तुझ्या घरी येईल चालून. द्वारकेचा राणा पांडवांच्या घरी. सुखे येतो घरा नारायण. कालच सांगितलं मी, कालच सांगितलं ना. नामसंकीर्तन साधन पैसोपे, जळतील पापे जन्मांतरीची, नलगे सायास जाणे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. सुखे म्हणजे सहज येतो. सहज हे सोपं आहे. परमार्थ फार सोपा आहे आणि देव पण सोपा आहे. देव पण सोपा आहे. सहज देव असतची असे, सायासे फुटे नासे, म्हणून सहज सांडोनी सायासी पडोची नाही. हे संतच सांगतात. सहज देव असतची असे. देव अगदी सहज आहे. किती सहज आहे. सहज देव असतची असे, सायासे फुटे नासे. देव सहज आहे. किती सहज आहे. डोळे मिटले तरी तो दिसतो आणि डोळे उघडले तरी दिसतो. वामनराव काय सांगता तुम्ही, थापा तर मारत नाही ना असं तुम्ही म्हणाल. पण मी कशाला थापा मारू. मला तुमच्याकडून काय मिळवायचं. मी कालच सांगितलं, या पैना तुमच्याकडून पैची अपेक्षा नाही. हे मी कालच सांगितलं तुम्हाला. देव इतका सहज आहे, डोळे मिटले तरी दिसतो आणि डोळे उघडले तरी दिसतो. कळलं की नाही. मग तुम्ही म्हणा आम्हाला का दिसत नाही. का तुम्ही पाहत नाही म्हणून. तुम्ही पाहत नाही म्हणून तुम्हाला दिसत नाही. कारण पाहण्याचं जे तंत्र मंत्र आणि यंत्र आहे ते सद्गुरू सांगतात. पाहण्याचं जे तंत्र मंत्र आणि यंत्र जे आहे ते सद्गुरू सांगतात. पाहता पाणे दुरी सारोन्या, तुका म्हणे उगा राय निवांत राई, पाहिले पायी परतोनी, तुका करी जागा नको चाचपू वावगा, आहेसी तू अंगा अंगी डोळे उघडी. इतकं ते सोपं आहे. इतकं ते सोपं आहे. आणि म्हणून हे पाहणं जे आहे, पाहता पाणे दुरी सारोनिया जे आहे, हे आपल्याला शिकायचं असतं. परमार्थामध्ये थोड्या थोड्या जे म्हटलं ना ते एवढंच शिकायचं असतं. बाकी काही शिकायचं नसतं. एवढंच पाहणं सोडून, पाहता आपण जे नेहमीचं जे पाहणं आहे ते सोडून पाहायचं. एवढंच शिकायचं. एवढंच शिकायचं. आणि आत आणि बाहेर दोन्ही ठिकाणी देव तुम्हाला आतही दिसतो आणि बाहेरही दिसतो.
असं काय नाही तो आतच दिसतो आणि बाहेर दिसत नाही, हे समजतंही श्री वासुदेव. ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव, तो भक्ता माझी राहो आणि ज्ञानी आहे तोची. हे संत ज्ञानेश्वर महाराजच सांगतात ना, जेथे देखे तेथे तुझीच पावले, त्रिभुवन संचले विठ्ठला गा. मग ते तुकाराम महाराज सांगतात. आणि आतमध्ये सुद्धा अंतरीचा देव अंतरी पाहावा, मी पण हे देवा समर्पण. किती ठिकठिकाणी सांगितलेलं आहे. राजविद्या राजगुह्य सांगत असताना सुद्धा ज्ञानेश्वर महाराज सांगतात, तू मने मीची करी, माझी भजनी प्रेमधरी, सर्वत्र नमस्कारी मजे काते, ऐसा मिया अतिला ओसी, तरी तू माझ्या स्वरूपा पावसी. हे अंतःकरणी ते तुझं सांगितलंच असते. आणि मध्ये ते असे म्हणतात, ऐसे माझेनी अनुसंधाने देख, संकल्प जाळणे निषेक, मद्याजी चोख याची नाव. असं सांगितले, माझेनी अनुसंधाने संकल्प जाळणे निषेक. भल्या भल्यानं हा संकल्प शब्द माहीत नाही. भल्या भल्यानं मोठमोठे विद्वान, मोठमोठे कीर्तनकार, प्रवचनकारांना हा संकल्प शब्द माहीत नाही. आज मी तुम्हाला उघड करतो, हा संकल्प म्हणजे काय माहिती आहे? मी पण. समर्थ रामदास स्वामीने एका खुलासा केलेला आहे, कळलं की नाही? ते असं म्हणतात, मी जीव ऐसा संकल्प, बघा, मी जीव ऐसा संकल्प करिता गेले कल्प, म्हणून प्राणी झाला अल्प देहबुद्धीचा. म्हणून कल्पना, म्हणून सर्वांचे मूळ ते हे कल्पनाची केवळ, हिचे केली या निर्मूळ ब्रह्मप्राप्ती. समर्थ रामदास स्वामीने, म्हणजे संत काय सांगतात ते जर तुम्हाला पाहायचं असेल तर दुसऱ्या संतांनी काय सांगितलं तिथे लक्ष दिलं पाहिजे. हा सोपा मार्ग असतो, कळलं की नाही? तुम्ही तुमचीच बुद्धी चालवाल ना तर तुम्हाला होणार नाही. कीर्तनकार प्रवचनकाराने किती जरी शब्द ब्रह्म उभं केलं ना, तरी हे जर त्याला माहीत नसेल ना तर तो सुद्धा अडाणी हे लक्षात ठेवायचं, कारण हे गुह्य आहे, हे राजविद्या राजगुह्य आहे. आणि हे राजविद्या राजगुह्य जर तुम्हाला माहिती असेल तर त्याला उपाय ज्ञानेश्वर महाराज सांगतात, तू मने मीच करी. तुझं मन आहे ना ते तू मीच कर. मग कसं करायचं? माझी भजनी प्रेमधरी. भजनी याचा अर्थ आपण जो भजन करतो ते भजन नव्हे. माझी भजनी म्हणजे माझ्या ठिकाणी तुला गोडी निर्माण झाली पाहिजे, आवड निर्माण झाली पाहिजे, तू सतत माझ्या चिंतनात असलं पाहिजे. माम अनुस्मर युद्धच असं आहे. म्हणून माझी भजनी प्रेमधरी, प्रेमधरी म्हणजे आवड, गोडी. सर्वत्र नमस्कारी मजे एकाते. म्हणजे बघा, इथे बाहेर कसा पाहायचा आणि आत कसा पाहायचा दोन्ही ठिकाणी सांगितलं. पण तरीसुद्धा गुह्य कळलेलं नाही आणि गुह्य कळणारही नाही, त्याला सद्गुरूच पाहिजे. आणि म्हणून अंतर्मुख याचा अर्थ आपण नीट समजावून घेतला की एकदा अंतर्मुख होऊन तुम्हाला आतमध्ये देव दिसला ना की बाहेर सुद्धा तुम्हाला तोच दिसतो. मग डोळे उघडले तरी तोच दिसतो आणि मिटले तरी तोच दिसतो. म्हणून आतमध्ये पहिलं पाहायला शिका, बाहेर दिसेल. बाहेर दिसला तर आतमध्ये दिसेल, दोन्ही आहे. इथून करायचं का तिथून करायचं ते तू ठरव, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. सद्गुरू तुम्हाला दोन्ही दाखवतात, असाही पहा आणि असाही पहा. कारण डोळे मिटून काय देव दिसणार काय प्रत्येक वेळेला? मग डोळे उघडून देवाला पहा. तो हा श्रीहरी पाहिला डोळे भरून पहा. आणि डोळे मिटल्यानंतर सुद्धा त्याला पाहत राहा. हे सोपं आहे, कठीण नाही. पण हे सोपं जे आहे ना, हे सोपं आपल्याला करून घ्यायचं असेल तर कोणीतरी डोळियाचा डोळा, बघा संत नामदेव महाराज सांगतात, डोळियाचा डोळा उघडीला जेणे, लेवविले लेणे आनंदाचे. डोळियाचा डोळा उघडीला, आणि काय झालं? लेविले लेणे आनंदाचे, असं झालंय. आनंदाचे डोई आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे. आता किती सांगू तुम्हाला, माझं वय 82, मी जवळजवळ 1.25 तास बोलतो आहे.
मी अजून दमलेलो आहे अशातला भाग नाही. पण तुम्ही दमलेला आहात हे मला ठाऊक आहे. कारण मी येण्याच्या अगोदर तुम्ही इथे येऊन बसलेला आहात हे त्याचं कारण आहे. आणि बराच वेळ बसल्यानंतर शेवटी शरीर साक्षात परमेश्वर. मग शरीराला त्रास दिल्यानंतर तो नाराज होतो आणि मग ऐकण्याकडे दुर्लक्ष होतं. मग प्रवचनकार कितीतरी बोलत असला तरी कळत नाही त्याला, कारण शरीराकडे लक्ष जातं. प्रवचनकारांच्या शब्दाकडे लक्ष द्यायचं का शरीराकडे? शरीर कुरकुराला लागतं, कळलं की नाही? म्हणून आता या प्रार्थनेचं महत्त्व मी थोडक्यात सांगतो. ही जी विश्व प्रार्थना आहे ही जरी तुम्ही म्हटलीत ना तरी ही विश्व प्रार्थना म्हणता ती तुम्हाला देवाच्या चरणापर्यंत नेऊन सोडेल, याबद्दल शंका बाळगू नका. कशी म्हणायची ते सांगतो. मगाचं आहे ते जरा कठीण आहे, ते मी आता ते सांगत नाही, सोपं सांगतो तुम्हाला. डोळे मिटून विश्व प्रार्थना म्हणताना हे ईश्वरा म्हणतो की नाही? आता बघा गंमत अशी आहे. आता मी म्हणून दाखवतो. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. आता ही प्रार्थना म्हटली ना, आता म्हणणारे दोन प्रकारचे लोक आहेत. आपण म्हणत असतो पण आपण काय म्हणतो त्याचे लक्ष नसतं. आपण आता तुम्ही म्हटलं पण काय म्हटलं इथे तुमचं लक्ष होतं का? अगदी कमी लोकांचं लक्ष असणार. मी गॅरंटी सांगतो तुम्हाला, कारण मला सगळं माहीत. मी काल सांगितलं 82 वर्षाचं आहे, सगळं करून झालंय. कळलं की नाही? तेव्हा म्हणताना आपण म्हणत असतो आणि म्हणताना आपलं तिकडे लक्ष नसतं, पण म्हणत असतो. वाईट नाही, येईल तैसा बोल रामकृष्ण हरी. वाईट नाही, जसं येईल तसं म्हणा, जसं येईल तर लक्ष असो नसो म्हणा 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 म्हणता 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 मना 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 म्हणा म्हणा मना मना. ते मन जे आहे ना ते त्या म्हणण्यामध्ये यायला लागतं, लक्ष तिकडे यायला लागतं. तेव्हा तुम्ही येईल तैसा बोल म्हणता येईल तसं म्हणा राम. पण मी आता प्रवचन करतोय तर माझ्या बोलण्याकडे तुमचं लक्ष असतं. त्यावेळेला लक्ष कुठे असतं? मी बोलतो त्या शब्दाकडे लक्ष असतं की मी जे बोलतो त्याच्या अर्थाकडे लक्ष असतं? अर्थाकडे लक्ष असतं, होय की नाही? आता किती सोपं आहे बघा. मी जेव्हा बोलतो तेव्हा माझ्या बोलण्याकडे, माझ्या शब्दाकडे तुमचं लक्ष नसतं, तर मी जे बोलतो त्याच्या अर्थाकडे तुमचं लक्ष असतं. तसंच इथे करायचं. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. आता तुमचं लक्ष गेलं असेल. म्हणजे तुम्ही आता काय म्हणता ते तुम्ही लक्ष देऊन म्हटलं. असं लक्ष देऊन तुम्ही जर म्हटलं ना तर हळूहळू ते म्हणता आता तुम्ही म्हणता, सद्गुरू सांगतात म्हणून, हे ईश्वरा सर्वांचं भलं कर, कल्याण कर. पण नुसतं तोंडाने, मनापासून, ओठापासून म्हणणं आणि पोटातून म्हणणं फरक आहे की नाही? देवा सर्वांचं भलं कर असं अगदी पोटातून आलं पाहिजे. अशी पोटातून प्रार्थना आली की तुम्ही जिंकलत, देवाला जिंकलत, जगाला जिंकलत, संसाराला जिंकलत आणि परमार्थाला जिंकलत. करून बघा. म्हणता हळूहळू त्याच्यावर लक्ष द्यायला लागतं. त्याच्यावर लक्ष जाता त्याच्यात प्रेम निर्माण होतं, त्याच्या गोडीत निर्माण होते आणि मग तुम्ही प्रामाणिकपणे म्हणू लागता.
अंतःकरणपूर्वक म्हणू लागता, पोटातून म्हणा, देवा खरंच रे सर्वांचं भलं कर. आता सर्वांचं भलं कर असं आपण का म्हणायचं की सर्वांचं भलं होण्यात आपलं भलं आहे, सर्वांचं वाटोळ होण्यामध्ये आपलं वाटोळ आहे, हे लक्षात घ्यायचं. एक लक्षात ठेवायचं की आपण एकटे सुखी होऊ शकत नाही. एकटा 10 माणसाचं कुटुंब आहे, 10 माणसातल्या कुटुंबाने जर असं ठरवलं मी एकटाच सुखी होईल, बाकीचे त्यांचं काय वाटेल ते होऊ दे, तर ही 10 माणसं दुःखी होतील. ही 10 माणसं दुःखी होतील. जर प्रत्येकाने ठरवलं मी सुखी होणार, बाकीच्यांची मला परवा नाही, 10 माणसं दुःखी होतील. ह्या 10 माणसांनी ठरवलं नाही नाही आपण सर्वांनी सुखी होऊया, आपण सर्वांनी सुखी होऊया. आणि हे आपण सर्वांनी सुखी होऊया असं तोंडाने म्हणत ना, पहिलं तो तू सुखी आहेस ना, तू जेवलास ना, तू जेवलास ना, मग मी जेवेन, तुझ्याबरोबर मी जेवेन, आपण दोघं एकत्र जेऊया. त्याला जर काय दुःख झालं तर यालाही दुःख होणार, त्याला सुख झालं तर यालाही सुख होणार. सुखी व्हायचं ना तर आपण एकत्र होऊया, सर्वांनी सुखी होऊया. आणि म्हणून जीवनविद्या काय म्हणते, हे ईश्वरा सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. गंमत अशी आहे की इतरांच्या सुखात तुमचं सुख लपलेलं आहे आणि इतरांच्या दुःखात तुमचं दुःख दडलेलं आहे. हे मानव जातीच्या जेव्हा लक्षात येईल तेव्हा मानव जातीमध्ये खरी क्रांती होईल. नाही तर काही क्रांती होणार नाही. हे चाललंय असंच चालायचं, कळलं की नाही, हे चाललंय असंच चालायचं आहे. काय जगामध्ये चाललंय मगाशी सांगितलं त्याने, सगळा बशबशपुरी माजलेली आहे. कोणाचा पायपूस कोणाच्या पायात नाही, जो तो स्वतःचं स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करतोय, लोकांचं भलं काही करत नाही आहे. सत्तेवर येण्यासाठी आश्वासनं भरपूर, तिकडे पूर येतो, पूर आश्वासनांचा. सत्तेवर आल्यानंतर कसली आश्वासनं, अश्व म्हणजे घोडा, घोड्यावर मला आसन द्या, अश्व आणि आसन, मला घोड्यावर आसन द्या म्हणजे खुर्चीवर आसन द्या की झालं माझं काम. अशी आश्वासनं नको. तुम्ही आश्वासनं पोटातून द्या आणि ती खरी करून दाखवा. असो ते करतील तेव्हा करतील, तोपर्यंत आपण काय करायचं, तोपर्यंत आपण हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम आम्ही ही जेव्हा प्रार्थना म्हणतो ना त्या सर्वांसाठी प्रार्थना म्हणतो. त्याच्यामध्ये राज्यकर्त्यांना सुद्धा चांगली बुद्धी दे म्हणतो. तर त्यांच्या हातामध्ये तुमची शेंडी आहे. शेवटी तुम्ही किती जरी म्हटलं ना तरी त्यांच्या हातात तुमची शेंडी आहे. त्यांना जर चांगली सद्बुद्धी देवाने दिली तर तुमचं भलं व्हायला वेळ लागणार नाही. अहो त्या हातामध्ये जर सत्ता असेल ना तर मनुष्य कितीतरी लोकांचं तो भलं करू शकतो. आणि हातामध्ये सत्ता असून सुद्धा जर त्यांनी ठरवलं भलं कोणाचं करायचंच नाही तर हिटलरनी काय केलं, किती लोकांचं नुकसान केलं हिटलरने. किती नुकसान म्हणजे राष्ट्र बेचैनी त्यांनी केली. मला तुम्ही सांगा, सत्ता हातामध्ये असेल त्याच हिटलरनी जर ठरवलं असतं या जगाचं भलं करायचं तो करू शकला असता. त्याच्याजवळ तेवढं सामर्थ्य पण होतं. आज अमेरिका जर ठरवेल जगाचं भलं काय शक्य आहे त्यांना, पण त्यांची सगळी बुद्धी जी आहे ना ती युद्धसामुग्री निर्माण करायची, देशादेशामध्ये भांडणं लावायची आणि तिथे त्याचा उपयोग करायचा आणि आपली श्रीमंती वाढवायची. असं सगळं चाललेलं आहे. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की ज्याच्याजवळ सत्ता आहे, ज्याच्याजवळ पैसा आहे, त्यांना त्या सत्तेचा आणि पैशाचा सदुपयोग केला कोट्यावधी लोकांचं ते भलं करू शकतात. आणि ते जेव्हा भलं करू शकतील ना तर त्यांना जी पुण्याई मिळेल आणि त्या पुण्याईचं फळ त्यांना जे मिळेल ते त्यांना त्यांच्या जन्मात पुरून उरेल आणि त्यांच्या पुढल्या सगळ्या जनरेशन्सना त्याचा लाभ होईल.
त्यांच्या पुढल्या जनरेशनचा लाभ होईल. नाहीतर आपल्याला माहिती आहे कशी मुलं बिघडतात, या लोकांची मुलं कशी बिघडतात तुम्हाला ठाऊक आहे. असं सांगायचा मुद्दा असा, ही प्रार्थना म्हणताना त्याच्यावर लक्ष ठेवून जर तुम्ही प्रार्थना म्हटलीत, लक्ष म्हणजे अर्थावर, तुम्हाला आश्चर्य वाटेल असे मिरॅकल्स तुमच्या जीवनामध्ये घडायला लागतील. मिरॅकल्स म्हणजे तुम्हीच घडवणार, मी नाही. ते सगळी मिरॅकल्स, सगळे चमत्कार तुम्हीच घडवणार. फक्त ही प्रार्थना मनापासून तुम्ही म्हणायला सुरुवात करा आणि तुम्ही तुमच्या जीवनामध्ये काय चमत्कार घडतात ते पहा. तर सांगायचा मुद्दा असा की ही प्रार्थना त्याच्यावर लक्ष ठेवून म्हणा, तेच ध्यान. शुभचिंतन करणं हेच ध्यान, शुभ इच्छा करणं हीच प्रार्थना, हे भजन आणि शुभ करणं हे पूजन. किती सोपं आहे बघा. सोपे आहे सर्वाहून, अति सोपं आहे. मला सांगा, शुभचिंतन करायला काय खर्च आहे का? काही खर्च नाही. हे देवा सर्वांचं भलं कर, कल्याण कर म्हणाला, तुमच्या पिताश्रींचं काय जातं? बापाचं म्हणत नाही. बापाचं म्हटलं ना, ए पिताश्रीचं हा असं म्हण. तेव्हा हे म्हणाला, ही प्रार्थना म्हणायला, विश्व प्रार्थना म्हणायला, तुमच्या पिताश्रींचं काय जातं, तुमचं काय जातं? काही जात नाही. पण तुम्हाला मिळणार ते एवढं मिळणार, एवढं मिळणार की त्याचं तुम्हाला अगणित, एवढ्या एका शब्दात सांगेन.